जळगावच्या महापालिकेमध्ये काल लिफ्ट कोसळल्याची घटना घडली होती आणि या लिफ्ट कोसळल्याच्या घटनेमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या 2 लोकांना जे आहे दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं। याच 9व्या मजल्यावर जी होती हीच ती लिफ्ट आहे की या ठिकाणी जी कोसळली होती आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने त्या लिफ्टचा वेग होता। 10व्या मजल्यावरून ही लिफ्ट निघाली होती आणि त्यानंतर 9व्या मजल्यावरती कोसळली। त्यामध्ये ह्या लिफ्टच्या काचासुद्धा फुटल्या। त्यामध्ये 2 जे नागरिक होते या महापालिकेत कामासाठी आलेले ते 2 नागरिक या ठिकाणी अडकलेले होते। त्या लोकांना या ठिकाणी जे आहे दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं होतं। कुठलीही दुर्घटना किंवा जीवितहानी किंवा त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही। मात्र ही लिफ्ट आजसुद्धा या ठिकाणी बंद आहे। आपण जर महापालिकेचा जर विचार केला तर महापालिकेच्या या 17 मजली इमारतीमध्ये म्हणजेच महाराष्ट्रातली सगळ्यात उंच अशी महापालिकेची इमारत ओळखली जाते। 17 मजली ही इमारत आहे आणि या ठिकाणी जवळपास जे आहेत 6 लिफ्ट आहेत, त्यापैकी 3 लिफ्ट या बंद आहेत। तर या ज्या 2 लिफ्ट आहेत या VIP वापरल्या जातात। VIP याचा अर्थ असा आहे, आता दृश्यांमध्ये तुम्ही जी लिफ्ट बघतायत ही फक्त VIP लोकांसाठी असते किंवा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांसाठी याचा वापर केला जातो आणि बाजूला ज्या लिफ्ट आहेत या ठिकाणी या लिफ्टचा वापर जे आहे सामान्य लोकांसाठी या ठिकाणी केला जातो। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जो आहे हा एक नवा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की जी चांगली लिफ्ट आहे ती अधिकाऱ्यांसाठी आणि VIP लोकांसाठी वापरली जाते आणि ज्या लिफ्टमध्ये वेळोवेळी तांत्रिक खराबी होते, दुरुस्ती होत असते, त्या ठिकाणी जी आहे मोठ्या प्रमाणावर त्या नागरिकांचा या ठिकाणी वापर होतो। महापालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी जी आहे 6 लिफ्टपैकी 3 लिफ्ट बंद आहेत। त्यात आता ही लिफ्ट पुन्हा खराब झालेली आहे। 5 वर्षापूर्वीच या ठिकाणी 2 कोटींमधून ह्या लिफ्ट बसवण्यात आला, मात्र त्या आता दुरुस्त होत असल्याने त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे दरवर्षी या लिफ्टसाठी 24 लाखांचा खर्च हा केला जातो। मात्र त्यानंतरही जर अशा पद्धतीने घटना घडत असतील तर नागरिकांच्या जीवाशी जर खेळ खेळला जात असेल तर महापालिकेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जातो आहे। नेमकं या ठिकाणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे महापालिकेच्या या लिफ्टचं 1.5 वर्षापासून ऑडिटच झालेलं नाही। महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे महापालिका लोकांच्या जीवाशी खेळ खेळते आहे का, ऑडिट का होत नाही आहे किंवा दुरुस्तीवर खर्च केला जातो आहे, मात्र तो खर्च जातो आहे कुठे, असे एक ना एक सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून महापालिकेच्या या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला जातो आहे। मात्र निश्चितच आता 3 लिफ्ट ज्या बंद होत्या त्यात आता 4थ्या लिफ्टची या ठिकाणी भर पडल्यामुळे या ठिकाणी 17 मजल्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।